नमस्कार मित्रांनो, तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो. बघा, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर तुम्हाला या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनला क्लिक करायचंय मित्रांनो. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्रामला पण काय मित्रांनो जॉइन व्हायचंय मित्रांनो. समजलं? आणि काय मित्रांनो, जेव्हा मी लेक्चर घेत असेल, तेव्हा नुसतं लेक्चरच ऐकू नका. सोबत काय वही आणि पेन घेऊन बसा. म्हणजे काय मित्रांनो, तुमच्या माझ्यासोबत काय नुसतं दोघं कामं होतील. एक क्वेश्चन पण सॉल्व्ह होतील आणि काय लेक्चर पण अटेंड होईल मित्रांनो. म्हणजे तुमचा काय सराव पण होऊन जाईल त्या क्वेश्चनचा. म्हणून तरी सोबत काय असायला पाहिजे वही आणि पेन काय मित्रांनो जवळ घेऊन बसा. बघा मित्रांनो, रोज माझं दुपारी 3 वाजता लाईव्ह लेक्चर असणार आहे बुद्धिमत्ताचं. त्यात तुम्हाला मी सगळे टॉपिक काय मित्रांनो क्लिअर करून देणार आहे. आणि जर तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जात असेल ना, तर तुम्ही काय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुमचा त्याच्यासाठी काय मित्रांनो ते सेशन नक्की घेऊन येईल मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, आज जर आपण जो टॉपिकवरती लेक्चर घेणार टॉपिकचं नाव आहे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. म्हणजे काय त्यात सगळ्या टाईपचे काय मित्रांनो क्वेश्चन आहेत. 3-4 टॉपिक घेतले त्याच्यातून काय 2-2, 4-4 सगळे क्वेश्चन काढले. त्याच्यावरती आपण काय पेपर सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो. समजलं? जायचं. आपला पहिला क्वेश्चन कोणता आहे बघा मित्रांनो, कोणत्या टाईपचा आहे? एका सांकेतिक लिपीत काय मित्रांनो, एका सांकेतिक लिपीत ए या अक्षराऐवजी सी, डी या अक्षराऐवजी एफ, ई या च्या ऐवजी जी अशी अक्षरे वापरली तर त्याच सांकेतिक लिपीचा वापर AMBITION हा शब्द कसा लिहिला जाईल? काय सांगितलं त्यांनी? तर हा शब्द कसा लिहिला जाईल? तर ए साठी सी कसा वापरला मित्रांनो? तुम्हाला क्वेश्चन पडला असेल. बघा सॉल्व्ह करून देते तुम्हाला. कसं करायचं? ए मध्ये काय? ए किती नंबरला येतो? 1 नंबरला येतो. आणि सी किती नंबरला येतो मित्रांनो? 2 नंबरला येतो. सी किती नंबरला येतो? 3 नंबरला येतो. सी किती नंबरला येतो? 3. मग एकाच जर 2 ऍड केले मित्रांनो, तर आन्सर काय येणार आहे? 3 येणार आहे. नंतर डी साठी त्यांनी काय वापरलेलं आहे? एफ. डी किती नंबरला येतो? 4 नंबरला येतो. डी किती नंबरला येतो? 4 नंबरला येतो. डी 4 नंबरला येतो. डी साठी त्यांनी काय वापरलेलं आहे? एफ. एफ किती नंबरला येतो? 6. एफ 4 मध्ये जर 2 ऍड केले, काय मित्रांनो 4 मध्ये जर 2 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 6 येणार आहे. तसंच ई साठी काय वापर त्यांनी जी. ई किती नंबरला येतो? 5. जी किती नंबरला येतो? 7 नंबरला येतो. जी किती नंबरला येतो? 7. 5त जर 2 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 7 येणार आहे मित्रांनो. तसंच मग आपल्याला ए मध्ये काय 2 ऍड करायचे म्हणजे काय ऍडिशन करायची मित्रांनो. बघा कसं सॉल्व्ह करणार? AMBITION. ए किती नंबरला येतो? एबीसीडी मध्ये 1 नंबरला येतो. यम 13. बी किती नंबरला येतो? 2 नंबरला येतो. आय किती नंबरला येतो? 9. टी किती नंबरला येतो? 20 नंबरला येतो. परत आय किती नंबरला येतो? 9. ओ किती नंबरला येतो? 15. आणि एन किती नंबरला येतो? 14 नंबरला येतो. आधी काय सगळे नंबर लिहून घेतले. आता आपल्याला त्याच्यात 2-2 ऍड करायचे. काय? +2 करायचे. +2 केले तर 3 येतात. 3 नंबरला कोण येतो? सी येतो. कोण येतो? सी. नंतर याच्यामध्ये पण परत 2 ऍड केले. 13त जर 2 ऍड केले तर 15 नंबरला कोण येतो मित्रांनो सांगा बरं? 15 नंबरला कोण येतो? ओ येतो. कोण येतो? ओ. ई ज्योतीचा ओ. नंतर बी मध्ये बी 2 ऍड केले तर 4 नंबरला कोण येतो मित्रांनो? डी येतो. कोण येतो? डी. नंतर 9 मध्ये 2 ऍड केले 11 नंबरला कोण येतो? किंग. किंग 11 चा किंग. नंतर 20 मध्ये 2 ऍड केले 22 नंबरला कोण येतो? सांगा बरं? व्ही येतो. कोण येतो? व्ही. नंतर 9 मध्ये परत 2 ऍड केले कोण येणार आहे? के. 11 नंबरला. नंतर ओ मध्ये 2 ऍड केले. काय? ओ मध्ये 2 ऍड केले तर कोण येणार आहे?
ओ मध्ये जर 2 ऍड केले तर क्यू येणार आहे. कोण येणार आहे? क्यू. क्यू किती नंबरला येतो? 17. आणि एन मध्ये जर 2 ऍड केले तर 16 नंबरला कोण येतो मित्रांनो? तुम्ही सांगा बरं. तर पी येतो. कोण येतो? पी. बघा काय आन्सर आलंय? COD KVKUP आहे का बघा बरं. COD KVKUQP पर्याय क्रमांक बी करेक्ट आन्सर आहे. काय फक्त प्लस 2 ऍड करायचे होते मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन होता की नाही. काय फक्त ए मध्ये काय 2 ऍड केले तर 2 ऍड केल्यानंतर 3 नंबरला कोण येतो? सी. एम मध्ये 2 ऍड केले. एम किती नंबरला येतो? 13. 13 मध्ये 2 ऍड केले 15. 15 नंबरला कोण येतो? ओ येतो. तसंच बी. बी मध्ये काय 2 ऍड. बी किती नंबरला येतो? 2. 2 मध्ये जर 2 ऍड केले 4 नंबरला कोण येतो? डी येतो. नंतर 9 मध्ये 2 ऍड केले 9 नंबरला कोण येतो? आय. आय 9 मध्ये जर 2 ऍड केले तर काय येतो? 11. 11 नंबरला कोण येतो? के येतो मित्रांनो. नंतर T20चा 20 नंबर 20 मध्ये जर 2 ऍड केले तर 22 नंबरला कोण येतो? व्ही येतो. नंतर आय. आय किती नंबरला येतो? 9. 9 मध्ये जर 2 ऍड केले तर किती? 11. 11 नंबरला कोण येतो? किंग 11चा 11. नंतर ओ मध्ये 2 ऍड केले तर काय येतो? क्वीनचा क्वीन किती नंबरला येते? 17 नंबरला येते. नंतर एन मध्ये 2 ऍड केले तर पी. पी म्हणजे पॅरोट किती नंबरला येतो? 16 नंबरला येतो. समजलं? एकदम सोपे क्वेश्चन आहे मित्रांनो. फक्त काय लॉजिक लावायचंय. आणि त्याच्यासोबत काय मित्रांनो सेशनला पण लाईक करा. नुसतं बघू नका. जायचं पुढे. बघा CAT कॅट बरोबर 24. DOG डॉग बरोबर 26. तर RAT रॅट बरोबर किती येणार आहे? सांगा बरं ते कसं लॉजिक लावलेलं असेल मित्रांनो कमेंट करा. काय वाटतं ते लॉजिक कसं असेल? सांगा बरं पटापट. मी तुम्हाला सांगते. मग त्याच्यानंतर काय लॉजिक लावलेलं त्यांनी. कसं येईल बरं त्याचं? डॉग कॅट बरोबर 24. डॉग बरोबर 26. तर रॅट बरोबर काय येणार आहे? येतंय का? कमेंट करा. यस या नो. चला जाऊ पुढे. बघा कॅट कसं सॉल्व्ह केलेलं त्यांनी. CAT. सी किती नंबरला येतो? 3. ए किती नंबरला येतो? 1. आणि टी किती नंबरला येतो? 20. तर यांची काय केली मित्रांनो? ऍडिशन केली. 3 आणि 1 4. 4 आणि 20 किती होणार आहे? 24. किती झाले? 24. नंतर तसंच DOG डॉग. DOG डॉग. DOG डॉग. डी किती नंबरला येतो? 4 नंबरला येतो. ओ किती नंबरला येतो? 15. जी किती नंबरला येतो? 7. जर यांची ऍडिशन केली तर आन्सर येणार आहे मित्रांनो 26. काय आन्सर आलं? 26. तर आपल्याला कसलं विचारलेलं आहे? रॅटचं विचारलेलं आहे. कसलं विचारलेलं आहे? रॅटचं. काढा बरं रॅटचं आन्सर काय येतं? कमेंट करा. आर किती नंबरला येतो? 18. ए किती नंबरला येतो? 1. टी किती नंबरला येतो? 20. सांगा बरं यांची ऍडिशन करा. 18 प्लस 1 19. 19 मध्ये 20 ऍड केले तर 39. किती? 39. पर्याय क्रमांक डी आहे की नाही? सोपं. फक्त लॉजिक लावायचंय. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. एक सांकेतिक घटक आहे. सिंथेटिक हा शब्द असा असेल लिहिला तर त्यातील सायन्स हा शब्द कसा लिहिला जाईल? काय सांगितलं त्यांनी? मित्रांनो याचं काय केलेलं सांगा बरं. काय लॉजिक लागतंय? एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. फक्त काय केलं त्यांनी? त्याचं उलट केलेलं आहे. काय केलेलं आहे? उलट केलेलं आहे. हा बघा यस आहे. यस इथे घेतलेला आहे. सी आहे. सी इकडे घेतले. म्हणजे काय हा सिंथेटिक शब्द काय म्हणतात त्यांनी उलट लिहिलेला आहे. तसंच आपल्याला सायन्स हा शब्द काय उलट लिहायचा आहे. सांगा बरं मित्रांनो याच्यापैकी कोणतं आन्सर येईल त्याच्यामध्ये? कमेंट करा पटापट. कोणाचं पटकन आन्सर येतं सांगा बरं. कौन 1 नंबर? कौन बनेगा करोड़पति? चलो चलो जल्दी. बघा SCIENCE. याला काय उलट लिहायचंय मित्रांनो. काय लिहायचंय? उलट. बघा ECNE
आय सी एस, सायन्स. काय हे सुलट आहे, हे काय उलट आहे. पर्याय क्रमांक कोणता आहे बघा, ECNEICS, पर्याय क्रमांक सी. आहे की नाही? एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. किती 2 मार्काला पण येऊ शकतो मित्रांनो. एकदम सोपे सोपे क्वेश्चन असतात. फक्त काय लॉजिक लावायचंय. जायचं पुढे. बघा, नॉलेज हा शब्द 2 3 5 6 9 7 0 1 7 असा लिहिला जातो, तर ग्लाइड हा शब्द संकेत पुढील कोणता असू शकतो. बघा, नॉलेज हा शब्द कसा लिहिला त्यांनी 2 3 5, तर हा शब्द कसा लिहिला तुम्ही सांगा बरं, याचं नाव काय असेल? सांगा बरं काय असेल त्याचं आन्सर? सॉल्व करा पटापट, टाइमपास नका करू. बघा, त्यांनी के बरोबर काय वापरलेलं आहे? 2, एन बरोबर 3, ओ बरोबर 5, डब्ल्यू बरोबर 6, एल बरोबर 9, ई बरोबर 7, डी बरोबर 0, जी बरोबर 1, ई बरोबर 7. झालं लिहून. तर आपल्याला या शब्दासाठी कोणता नंबर येणार आपल्याला ते काढायचंय. बघा इथे जी दिसतोय का? जी किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. यल किती नंबरला आहे? 9. आय आहे का नाही? तर आय साठी त्यांनी नवीन संकेत सांगितलेला आहे 4. डी किती नंबरला आहे? 0. ओ ई किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. किती नंबरला आहे? 7. मग आन्सर काय आहे? 1 9 4 0 7. पर्याय क्रमांक डी. काय होतं, फक्त इथे जे नंबर दिले होते ते फक्त इथे काढायचे होते, की कोणासाठी कोणता नंबर आहे, जी साठी कोणता आहे, एल साठी कोणता आहे, एम साठी कोणता आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. जर गर्ल हा शब्द 7 9 1 8 12, तर हिअर हा शब्द कसा लिहाल? काय सांगितलं त्यांनी? गर्ल साठी काय वापरलंय त्यांनी? 7 9 18 12, तर हिअर हा शब्द कसा लिहाल? बघा, कसा आलेला असेल मित्रांनो हा नंबर? काय वाटतं तुम्हाला? सांगा बरं काय आहे? जी किती नंबरला येतो? 7 नंबरला येतो. आय किती नंबरला येतो? 9 नंबरला येतो. आर किती नंबरला येतो? 18. आणि यल किती नंबरला येतो? 12. आहे की नाही करेक्ट? 9 7 18 12. तसंच मग आपल्याला काय हिअर हा कसा येतो? बघा, एच ई ए आर. एच किती नंबरला येतो? 8. ई किती नंबरला येतो? 5. ए किती नंबरला येतो? 1. आर किती नंबरला येतो? 18. आन्सर काय आलेलं आहे? 8 5 1 18. काय आहे? 8 5 1 18. पर्याय क्रमांक बी. फक्त लॉजिक लावायचंय. हम्म, जायचं पुढे. बघा, इथे पण काय म्हणतो, एका सांकेतिक भाषेत राधा लुक्स गुड म्हणजे SRKSLMAMR, तर इट गुड फूड म्हणजे काय? RUDSLMPRK. राधा इट फूड म्हणजे काय? SRKRUDPRK. तर फूड म्हणजे काय? तर फूड साठी कोणता संकेत कोड येणार आहे आपल्याला ते सांगितलंय. पर्याय आहे SRKAMR, SRKSLM, SLMPRK. काय सांगितलं त्यांनी? तर फूड साठी कोणता संकेत येणार आहे? आधी काय करायचं आपल्याला? वाक्य लिहून घ्यायचे. काय? आधी वाक्य लिहून घ्यायचे. म्हणजे तेव्हा समजेल ना आपल्याला, की राधासाठी काय, फूड साठी काय येणार आहे. राधा लुक्स गुड. त्यासाठी कोणता संकेत आहे? SRK SLMAMR. नंतर दुसरं वाक्य आहे ईट गुड फूड. काय? ईट गुड
फूड. यासाठी कोणतं सांकेतिक वाक्य आहे? RUDSLMPRK. नंतर तिसरं आहे राधा ईट फूड. राधा ईट फूड. त्यासाठी काय येणार आहे? SRKRUDPRK. तर फूड म्हणजे काय? आपल्याला फूड साठी काढायचे मित्रांनो. कसं काढणार बघा मित्रांनो, मी आधीच्या लेक्चरमध्ये याच्यावर मित्रांनो एक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे, सेपरेट व्हिडिओ आहे. तो काय मित्रांनो तुम्ही बघा कसं सॉल्व्ह केलेलं आहे. आता इथे काय मित्रांनो सगळे काय आपला एक्झाम आहे, सराव पेपर, इथे काय एवढं बेसिक सांगितलं जात नाहीये. म्हणजे काय फक्त पेपर सॉल्व्ह करायचा. आधी मी सगळं बेसिक सांगितले त्या सेपरेट लेक्चरमध्ये आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्ह केले मित्रांनो. समजलं? बघा याच्यात काय एवढं बेसिक पण नाही मित्रांनो. बघा फक्त लॉजिक लावायचंय. आता इथे काय जो शब्द सेम असेल तो आपल्याला शोधायचा आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम आपल्याला शोधायचा आहे. बघा कोणता शब्द सेम वाटतोय? SRK वाटतोय. काय वाटतोय? SRK. म्हणजे राधासाठी काय येणार आहे मित्रांनो? SRK येणार आहे. राधासाठी काय येणार आहे? SRK. नंतर अजून कोणता शब्द सेम आहे? गुड. इथे गुड आहे, इथे गुड आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम आहे? SLM. कोणता? SLM. म्हणजे गुडसाठी काय येणार आहे मित्रांनो? SLM. नंतर अजून कोणता शब्द सेम आहे? फूड. इथे फूड आहे, इथे पण फूड आहे. दुसरे आणि काय तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम आहे? PRK आणि RUD पण आहे. काय? PRK पण आहे आणि RUD पण आहे. मग आपल्याला कसं समजेल इट साठी कोणता? इथे पण इट आहे, इथे पण इट आहे. काय? इथे पण इट आहे, इथे पण इट आहे आणि फूड इथे पण फूड आहे. तर दोघांसाठी काय मित्रांनो RUD पण आहे आणि PRK पण आहे. तर आपण कसं काय सिलेक्ट करायचं सांगा बरं? मग आपण काय मग आपण समजूया की फूड साठी PRKच आहे मित्रांनो. काय? PRK. इथे तसा ऑप्शन दिलेला नाहीये RUD किंवा PRK असं दिलेलं नाहीये. मग त्याच्यासाठी काय येणार आहे? पर्याय क्रमांक D मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. काही पक्षी प्राणी आहेत, सर्व आकाश प्राणी आहेत, तर खालील कोणतं विधान निश्चित सत्य असेल ते सांगायचं मित्रांनो. काय? खालीलपैकी कोणतं विधान निश्चित असेल ते आपल्याला सांगायचं आहे. हे कोणता क्वेश्चन आहे मित्रांनो? हा सिलॉलिझमचा टाईप आहे. कुठला आहे? सिलॉलिझमचा. मित्रांनो याचं सगळं बेसिक मी आधीच्या सिलॉलिझमच्या ह्या लेक्चरमध्ये सांगितलेलं ते बेसिक जर तुम्हाला समजलं मित्रांनो तुम्ही काय क्वेश्चन एकदम करेक्ट सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. समजलं? बघा काही पक्षी काय आहेत? प्राणी आहेत. काही पक्षी प्राणी आहेत. प्राणी आणि पक्षी. काही पक्षींचा भाग काय प्राण्यांमध्ये आहे. सर्व आकाश प्राणी आहेत. सर्व जे आकाश आहे ते काय पाणी आहे. सर्व आकाश काय मित्रांनो पाणी आहे. सर्व आकाश. एक मिनिट सर्व मध्ये घ्यावं लागेल ना आपल्याला मध्ये जागा नव्हती. सर्व आकाश काय आहे? हे आकाश आहे आणि हे काय प्राणी आहेत आणि काही प्राणी काय पक्षी आहेत. काही प्राणी पक्षी आहेत. अशी डायग्राम आहे ती. तर खालीलपैकी कोणतं विधान निश्चित सत्य आहे ते सांगायचंय. बघा काही आकाश पक्षी आहेत का? काही आकाश पक्षी आहे का? बघा पक्षींचा सर्कल आणि आकाशचा सर्कल एकत्र येतोय का मित्रांनो? नाही. दोघं काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. दुसरा काय? सर्व प्राणी पक्षी आहेत. सर्व प्राणी जे आहेत ते पक्षी आहेत का? नाही. बघा काही पक्षींचा भाग काय मित्रांनो प्राण्यांमध्ये येतोय. सर्व प्राण्यांचा भाग पक्षींमध्ये येतोय का? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय अयोग्य आहे. काही प्राणी आकाश आहेत. काही प्राणी जे आहेत मित्रांनो ते आकाश आहेत का? बघा या काही प्राण्यांचा भाग काय मित्रांनो इथे येतो. म्हणजे काही प्राण्यांचा भाग काय मित्रांनो आकाशमध्ये येतोय. म्हणजे तिसरा निष्कर्ष काय योग्य आहे. चौथा आहे काही पक्षी आकाश आहेत. तर काही पक्षी आकाश आहेत का? पक्षींचं आणि आकाशचं वेगवेगळं आहे.
ते दोघं काही जॉईन होत आहे का? कशी डायग्राम आली ती? अशी डायग्राम आहे का ती? काही पक्षी आकाश आहेत का इथे? नाही. दोघं काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजे चौथा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय चौथा निष्कर्ष पण अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आहे? पर्याय क्रमांक सी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, हा पण तोच टाईप आहे सिलोजिझमचा. विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायची असेल, कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे आपल्याला सांगायचे मित्रांनो. बघा, काय सांगितलंय? काही गुलाब जास्वंद आहेत, सर्व जास्वंद बगीचे आहेत आणि काही मोगरा जास्वंद आहेत. निष्कर्ष आहे काही बगीचे मोगरा आहेत, काही गुलाब बगीचे आहेत, सर्व बगीचे जास्वंद आहे. तर योग्य निष्कर्ष निवडा. फक्त 1 व 2, फक्त दुसरा, फक्त 1 व 3 योग्य, फक्त तिसरा योग्य. काय आपल्याला विधानावरून काय मित्रांनो आपल्याला डायग्राम काढायची. बघा, आधी काय सर्व जास्वंद काय आहेत? बगीचे आहेत. सर्व जास्वंद काय आहेत? बगीचे आहेत. सर्व जास्वंद बगीचे आहेत. काही गुलाब जास्वंद आहेत. काही गुलाब काय आहेत? जास्वंद आहेत. गुलाब. आणि काही मोगरा काय आहेत? जास्वंद आहेत. काही मोगरा काय आहेत? जास्वंद आहेत. काय काही मोगरांचा भाग काय मित्रांनो जास्वंदांमध्ये येतोय. आपण काय विधानावरून काय मित्रांनो डायग्राम काढून घेतली. आज आपल्याला कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते काढायचे मित्रांनो. बघा, काही बगीचे मोगरा आहेत. बघा, काही बगीचे काय आहेत? मोगरा आहेत. हे काय बगीच्यांचं सर्कल आहे मित्रांनो. हा बगीच्यांचा पार्ट आहे. काय हा बगीच्यांचा पार्ट आहे. त्याच्यात काय मोगऱ्याचा भाग येतोय का? काही भाग बघा, काही भाग येतोय मोगऱ्याचा. येतोय ना? म्हणजे हा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय योग्य आहे. दुसरं आहे काही गुलाब बगीचे आहेत. बघा, आता हे बगीच्यांची जागा आहे आणि काही गुलाब पण काय त्याच्यात येऊन बसलेले आहेत. काय काही गुलाब पण त्याच्यात आहेत. म्हणजे हा निष्कर्ष पण काय मित्रांनो योग्य आहे. आणि सर्व बगीचे जास्वंद आहेत. सर्व बगीचे जास्वंद आहेत का? बघा, काही भाग गुलाबांनी घेतलेला आहे, काही भाग मोगऱ्याने घेतलेला आहे. मग सर्व बगीच्यांचा भाग जास्वंदांमध्ये येईल का मित्रांनो? नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. अयोग्य. कोणता निष्कर्ष योग्य आलेला? पहिला आणि दुसरा काय मित्रांनो? योग्य आहे. कोणता योग्य आहे? पहिला आणि दुसरा. फक्त 1 आणि 2 काय मित्रांनो? योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय? योग्य निष्कर्ष ओळखा. विधान आहे इथे पण तोच टाइप आहे मित्रांनो सिलॉजिझमचा. काय तो विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायचे आणि खाली निष्कर्ष दिलेला आहे. कोणता निष्कर्ष योग्य आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते सांगायचंय. बघा, काही बॅट बॉल आहेत, सर्व बॉल मैदान आहे, काही कॅप बॉल आहेत. निष्कर्ष आहे काही मैदान कॅप आहेत, काही बॅट बॉल आहेत आणि सर्व मैदान बॉल आहेत. पर्याय आहे फक्त 1 व 2 योग्य, फक्त 2 योग्य, फक्त 1 व 3 योग्य, फक्त 3 योग्य. आधी आपण डायग्राम काढून घेऊ विधानावरून. बघा, सर्व बॉल मैदान आहेत. सर्व बॉल काय आहेत? मैदान आहेत. सर्व बॉल मैदान आहेत. सर्व बॉल काय आहेत? मैदान आहेत. नंतर काही बॅट बॉल आहेत. काही बॅटचा भाग काय मित्रांनो बॉल मध्ये येतोय. काही बॅट काय आहेत? बॉल आहेत. आणि काही कॅप बॉल आहेत. काही कॅप काय आहेत? बॉल आहेत. काही कॅप काय आहेत? बॉल आहेत. झाली डायग्राम काढून. नंतर आपल्याला काय विधानावरून आपण डायग्राम काढली. आता काय आपल्याला निष्कर्ष कोणता योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते सांगायचंय. काही मैदान कॅप आहेत. आहेत का बरं मित्रांनो? काही मैदान कॅप दिसताय का? बघा, काही मैदानांचा भाग काय कॅप मध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे. काही बॅट मैदान आहेत. बघा, काही बॅट काय आहेत? मैदान आहेत. मैदानांच्या काही भागात काय मित्रांनो बॅटचा भाग येतोय. काही भाग काय बॅटचा मैदानांमध्ये येतोय. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो योग्य आहे. तिसरं काय आहे? सर्व मैदान बॉल आहेत. बघा, सर्व मैदान काय आहेत? बॉल आहेत. पण काही बॉलचा भाग काय मित्रांनो कॅप मध्ये येतो आणि काही बॉलचा भाग काय बॅट मध्ये येतो. मग काहीच भाग काय बॉलचा मैदानांमध्ये आहे. सर्व भाग आहे का मैदानांमध्ये?
नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय तो निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? पहिला आणि दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. फक्त 1 आणि 2 काय मित्रांनो? योग्य आहे मित्रांनो. मित्रांनो सेशनला लाईक करा. जोरदार असे लाईक झाले पाहिजे. सेशन एकदम धमाकेदार झालेला आहे. आजचा पेपर काय होता? एकदम सोपा होता की नाही? मग सोपा होता त्याच्यासाठी काय तुम्हाला मित्रांनो लाईक तर पाहिजेच की नाही? बघा हा कुठला अंकमालिका आहे मित्रांनो. हे काय अंकमालिका 1, 6, 13, 22, 33. काय लॉजिक लागतंय बरं सांगा बरं मित्रांनो? काय लॉजिक लागतंय? 1, 6, 12, 22, 23. कितीचा गॅप आहे त्यांच्यामध्ये? सांगा बरं. 1, 6, 13, 22, 33. बघा याच्यात किती ऍड केल्यावर 6 येतं? कशात किती ऍड केल्यावर काय आन्सर येतंय? आपल्याला पुढचं आन्सर काढायचं आहे. हम्म काय येईल बरं आन्सर सांगा बरं अंकमालिकेचं? एकदम सोपं टाईप आहे मित्रांनो हा पण. हम्म बघा इथं किती ऍड केल्यावर आन्सर 5 ऍड केल्यावर आन्सर येणार आहे. एकाच जर 5 ऍड केले मित्रांनो तर आन्सर काय येणार आहे? 5. तसंच आता 6 मध्ये किती ऍड केल्यावर आन्सर 13 येते मित्रांनो? सांगा बरं. किती? 7 ऍड केल्यावर आन्सर येणार मित्रांनो 13. नंतर आता 13 मध्ये किती ऍड केल्यावर आन्सर 22 येणार मित्रांनो? 13 मध्ये 9 ऍड केले तर आन्सर येणार आहे 22. काय? 9. नंतर 22 मध्ये किती ऍड केल्यावर आन्सर 33 येणार आहे सांगा बरं मित्रांनो? 11. किती? 11. काय 22 मध्ये जर 11 ऍड केले तर आन्सर येणार आहे 33. नंतर काय मित्रांनो तर बघा 5, 7, 9, 11 काय 5, 7, 9, 11 मग काय येणार आहे 11 नंतर 13 काय 33 मध्ये जर 13 ऍड केले तर काय आन्सर येईल मित्रांनो सांगा बरं 46 काय आन्सर येणार आहे 46 पर्याय क्रमांक बी काय आन्सर आलं 46 समजलं कितीचं हे होतं आपल्याला डिस्टन्स ते काढायचं होतं मित्रांनो समजलं जायचं पुढे बघा 2, 6, 14, 26, 42, 62 आता याचा आन्सर तुम्ही सांगा बरं मित्रांनो मी वेट करते कमेंट मध्ये कोणाकोणाला आन्सर येतंय कोण कोण करेक्ट सॉल्व करतंय किती लोक किती मुलं वही पेन घेऊन बसले आहेत कमेंट करा पटापट काय आन्सर येणार आहे इथे मी तोपर्यंत क्वेश्चन लिहून घेते 2, 6, 14, 26, 42, 62 सांगा बरं मित्रांनो दोनात किती ऍड केल्यावर काय आन्सर येणार आहे 6 कसं काय आलंय दोनात जर 4 ऍड केले तर आन्सर येणार आहे मित्रांनो 6 काय आन्सर येणार आहे 6 6 मध्ये जर 8 ऍड केले तर आन्सर काय येणार मित्रांनो 14 किती 6 मध्ये 8 ऍड केले तर आन्सर येणार आहे 14 परत 8 मध्ये काय मित्रांनो 12 केले किती सॉरी 14 मध्ये काय 12 ऍड केले 14 मध्ये 12 ऍड केले तर आन्सर आलंय 26 तर 26 मध्ये किती ऍड केल्यावर आन्सर 42 येणार आहे मित्रांनो 16 किती 16 ऍड केले तर आन्सर येणार आहे 42 आता काय 42 मध्ये किती ऍड केल्यावर आन्सर 62 येणार आहे मित्रांनो 16 सॉरी 20 किती 20 यात किती ऍड केलेले आहेत 20 20 42 मध्ये 20 ऍड केलं तर आन्सर आलं 62 आता बघा मित्रांनो याच्यात कितीचा गॅप दिसतोय तुम्हाला 4 4चा याच्यात किती 4 ऍड केले आहेत याच्यात किती 4 याच्यात किती 4 याच्यात किती 4 मग पुढे काय करायचं आपल्याला 4 ऍड करायचे किती 4 म्हणजे इथं काय येणार आहे 24 मग 62 मध्ये आपल्याला 24 ऍड करायचे म्हणून काय 62 मध्ये 24 ऍड केले तर आन्सर येणार आहे 86 काय येणार आहे 86 म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे 86 पर्याय क्रमांक डी समजलं एकदम लॉजिकल एकदम सोपा टाईप आहे मित्रांनो हा पण अंकमालिकेचा हम्म बघा मित्रांनो आजचा जर प्रॅक्टिस पेपर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुम्ही जर सॉल्व्ह केला असेल
तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले आजचे क्वेश्चन. तर मी तुमच्यासाठी परत अजून मित्रांनो सराव पेपर घेऊन येऊ का नको तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा वाटला आजचं सेशन तर जोरदार धमाकेदार काय लाईक करायचे आहे. थँक सो मच. भेटूया उद्या दुपारी 3 वाजता. बाय बाय. टेक केअर. थँक